सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 77 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आणि समुद्राच्या किनारी आता वाज देते. लाईव्ह यायचा प्रयत्न केला पण रेंज नसल्यामुळे अजिबात जमलं नाही. तर ठीक आहे, तर समुद्राचा आवाज ऐकत ऐकत हे ऐका. मग आता शशी चंद्राला सांगत होता की मी तुला पसंत करतो, आणि चंद्रा मान खाली घालून ते ऐकत होती. आणि त्याच वेळी चंद्रानं बघितलं तर शशी पळत होता. तिला अचानक काहीच कळेना की तो का पळतोय. आणि मग तिनं इकडे तिकडे बघितलं तर कोणीच नव्हतं, पण 2 कॉन्स्टेबल होते. ते तिनं पाहिलं आणि त्यांनी शशीला पाहिलं असावं म्हणून तो इथून पळाला असं तिला वाटलं. पण शशी मात्र पळाला होता तो वेगळ्याच कारणासाठी. त्यानं पाहिलं होतं की समुद्राच्या पाण्यात एक मुलगा गटांगळ्या घेत होता आणि त्याचे कपडे शशीला लांबूनच दिसले होते. आणि म्हणून शशी खूप धावत पळत समुद्राच्या पाण्यात गेला आणि त्या मुलाला त्यानं बुडता बुडता वाचवलं आणि त्याला उचलून बाहेर घेऊन आला. त्या मुलाची अवस्था खूप बिकट झाली होती. त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं आणि त्याला श्वास घ्यायला येत नव्हते. निपचित पडला होता तो. आता चंद्रा ते सगळं लांबून बघत होती आणि ती पण तिकडं गेली. शशीनं वाळूमध्ये त्याला पालथा ठेवला आणि त्याच्या पाठीवर दाब देऊन त्याच्या पोटात गेलेलं पाणी तो काढू लागला. त्या मुलाच्या पोटातलं पाणी बाहेर आलं आणि तो खोकायला लागला. आणि आता शशी त्याच्या आईबाबांना शोधायला लागला. इतक्यात त्याचे आईबाबा हा मुलगा आमचाच आहे म्हणून धावत पळत आले. आणि शशी त्यांना खूप ओरडायला लागला आणि म्हणाला, सांभाळता येत नाही तर मुलं घेऊन येताच कशाला अशा ठिकाणी? इतका लहान मुलगा वाऱ्यावर सोडून तुम्ही चौपाटीवर भेळ खाताय का? काय बिंडोकपणा आहे हा? आता मी बघितलं नसतं आणि तुमचा मुलगा समुद्रात हरवला असता तर, आणि मेला असता तर? इतक्यात त्याची आई म्हणाली, ओ तुम्ही असं काय बोलता? हरवला असता तर म्हणजे? आणि मेला असता तर असं काय बोलताय? माझ्या मुलाला असं बोलू नका. एकुलता एक आहे तो आमचा मुलगा. आणि शशी म्हणाला, हो का, एकुलता एक आहे का? मग इथे काय समुद्राला अर्पण करायला आणला होता का? नारळी पौर्णिमेला नारळ अर्पण करतात तसा? तशी त्या मुलाची आई गप्पच बसली आणि चंद्राला थोडं हसायला आलं आणि तिनं तोंडाला हात लावून हसायला सुरुवात केली. इतक्यात तिथं खूप गर्दीसुद्धा जमली होती आणि ते 2 हवालदारसुद्धा तिथं आले आणि म्हणाले, काय झालं, का गर्दी जमली आहे इथं? आता त्या हवालदारांनी शशीला ओळखलं नाही, तो भाग वेगळा होता. आणि मग सगळ्यांना जिकडच्या तिकडं त्या सगळ्या हवालदारांनी हाकलून दिलं. आता शशीसुद्धा पुन्हा गाडीकडे आला चंद्राला घेऊन. आणि चंद्रा म्हणाली, ए तू तर सगळा भिजला, तुला थंडी वाजती का? आणि तुझं डोकं पुसकी, नाही तर सर्दी पडसं येईल. शशीनं खिशातून रुमाल बाहेर काढला आणि झालं. आता अख्खा शशी शेंड्यापासून बुडक्यापर्यंत भिजला म्हटल्यावर त्याचा खिशातला रुमाल तरी कोरडा राहील का? रुमालही भिजलेला होता. आणि शशी तो भिजलेला रुमाल पिळून म्हणाला, राहू दे, असाच अंगावर सुकवतो कपडे. आणि तो केस झटकू लागला. तरीही चंद्रा म्हणाली, असं कसं? अरे केस पुसायला पाहिजे की, डोक्यात पाणी मुरवायचं नाही. आणि शशी म्हणाला, मग आता तू साडी देणार आहेस का? राहू दे म्हणालो तर राहू दे. आणि आता चंद्रानं एका बाजूला तोंड वळवलं आणि त्याच्याकडे तिचा पदर केला. शशीनं ते बघितलं आणि तिच्या पदरानं ती त्याला केस पुसायला सांगत होती हे त्याच्या लक्षात आलं. मग आता त्यानंही जास्त विचार न करता तिचा पदर घेतला आणि केस पुसले. आणि इकडं चंद्रा गालात हसायला लागली. मग त्यानं तिचा पदर सोडला. इतक्यात वरती विमान चाललं होतं आणि आता चंद्रा त्या विमानाकडे बघत होती. आणि शशी तिला हसून म्हणाला, ए बाई, आता विमानाकडे बघू नकोस, मी उद्याच्या उद्या विमान नाही आणू शकत तुझ्यासाठी, जशी बुलेट आणली तशी. तशी चंद्रा हसली आणि म्हणाली, म्हणजे मी गाडीकडे बघत होते काल म्हणून तू बुलेट आणलीस होय, लगेच आणलीस? आणि शशी गालात हसायला लागला. आणि चंद्रा म्हणाली, पण तू काहीतरी म्हणत होता की मगाशी, काय म्हणत होता सांग की? पण आता शशीची मनस्थिती नव्हती बोलायची. आणि शशी म्हणाला, संध्याकाळी बोलतो, आता मूड गेला सगळा, चल आईस्क्रीम खाणार का? आणि ती खुश होत म्हणाली, हो खाईन की, पण गाडीगार.
आता हा शब्द शशीला सुद्धा माहीत होता, गावाकडचा गारीगार म्हणजे बर्फाची आईस्क्रीमची कांडी. खेडेगावात असे गारीगार पेप्सी विकणारे विक्रेते उन्हाळ्यात यायचे. आणि शशी हसून म्हणाला, तुझ्या गारीगारपेक्षा खूप चविष्ट असतं आईस्क्रीम, चल चारतो तुला. मग त्यानं पुन्हा गाडी सुरू केली, बीचपासून दूर आला आणि दोघांनीही आईस्क्रीम घेतलं आणि चालत चालत आईस्क्रीम खात होते. आणि चंद्राचं आईस्क्रीम खाली पडलं बोलता बोलता, आणि तिने तोंड वाकडं केलं. आणि आता शशी पटकन मागे गेला आणि म्हणाला, दुसरा आईस्क्रीम दे. आणि तो माणूस म्हणाला, साहब खतम हो गया, लास्ट के 2 बचे थे और आपको दे दिया. मग शशी तिच्याजवळ गेला आणि त्यानं थोडंसं उष्ट केलं होतं आईस्क्रीम, तिच्याकडे पकडलं आणि म्हणाला, घे तू खा. चंद्रा म्हणाली, नको तूच खा. शशी म्हणाला, खा म्हटलं ना तर खा, तसंही मला नाही आवडत असलं जास्त काही. मग तिने लाजत लाजत ते आईस्क्रीम घेतलं, एक घास खाल्ला आणि पुन्हा दुसरीकडे बघून त्याच्याकडे दिलं त्याला खाण्यासाठी. आणि शशीनं तिच्याकडे बघितलं, थोडासा गालात हसला आणि तिच्या हातातून आईस्क्रीम घेतलं. आणि आता काय, शशीही ते आईस्क्रीम खायचा थोडंसं आणि मग तिला द्यायचा आणि मग ती एक घास खायची आणि त्याच्यासमोर पकडायची. असं करत दोघंही एकमेकांचं उष्ट आईस्क्रीम खात होते. आणि ती खूप लाजून लाजून गेली होती. आता शेवटी एकच घास राहिला शेवटचा आणि शशीनं तिचा हातच पकडला. तो अख्खाच्या अख्खा घास खाऊन टाकला आणि सोबत त्याच्या ओठांनी तिची बोटंसुद्धा चोखली. तसं चंद्रानं त्याच्याकडे चमकून बघितलं आणि पुन्हा तिच्या छातीत धडधड व्हायला सुरुवात झाली. मांड्यांमध्ये सळसळ झाली आणि डोक्यामध्ये करंटच गेला. आणि तिने लाजून डोळे मिटून घेतले, पुन्हा दुसरीकडे बघायला लागली. तिच्या आता त्या सगळ्या प्रणय भावना खूप खूप नव्या होत्या आणि तिला त्या व्यक्तसुद्धा करता येत नव्हत्या. पण दोघांच्या मनात काय चाललंय हे कळत होतं एकमेकांना, फक्त बोलून दाखवलं नव्हतं अजून. मग शशीच घसा साफ करून थोड्या वेळानं म्हणाला, निघायचं का, मला जावं लागेल, थोडंसं काम आहे. मग चंद्रा गाडीवर बसली, दोघेही घरी आले. सायंकाळ होतच आली होती आणि शशी पुन्हा निघाला तिला सोडून. चंद्रा दरवाजातच उभा राहिली. आज तो काहीतरी बोलणार होता बहुतेक, त्याच्या मनातलं सांगणार होता आणि आता कधी येईल काय माहीत. आणि ती त्याला म्हणाली, कधी येशील परत. शशी म्हणाला, लवकरच येतो आणि झोपू नकोस, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि काळजी करू नकोस. आणि ती म्हणाली, म्हणजे नक्कीच काळजीचंच कारण आहे, लवकर येशील ना, मला संध्याकाळी एकटीला करमत नाही. शशी म्हणाला, हो येतो. आणि तुला नाहीच करमलं तर तुझ्या मैत्रिणी बोलव आणि त्यांना आपल्या खोट्या लव्ह स्टोरीची गोष्ट सांग आणि तुझा टाईमपास कर. असं म्हणून तो हसून निघून गेला. मग आता शशी गेला तसा परसू नरसू दरवाज्यावर आला आणि म्हणाले, वहिनी 20 रुपये द्या की. आता सगळेच चाळीतले तिला वहिनी म्हणायला लागले होते आणि चंद्राला सुद्धा आवडायचं. ती म्हणाली, कशाचे 20 रुपये. परसू म्हणाला, अहो पिक्चर आणायचं आहे अख्ख्या चाळीसाठी, मग त्यासाठी वर्गणी काढतोय, 20-20 रुपये. माहेरची साडी पिक्चर आहे, लय फेमस झाला आहे बघा. आणि सगळ्यांना थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही ना, तिकडची फी परवडत नाही. इथे कसं 20 रुपयात घरादारानं बघायचा, ते सुद्धा झोपून झोपून. आणि चंद्रा खुश होत म्हणाली, देते की पैसे, कारण त्या माहेरच्या साडीनं सगळ्याला वेडच लावलं होतं. आणि ती म्हणाली, अगं बाई खरंच का, बरं बरं आत्ता 20 रुपये काढून देते. आणि म्हणाली, पण कधी आणणार पिक्चर. नरसू म्हणाला, 2 दिवसांनी. मग चंद्रा साडी बदलून झोपण्याचा प्रयत्न करत होती आणि तिनं बेडवर अंग टाकलं आणि शशीलाच आठवत बसली. एका कुशीवरून वळली, डोक्याखाली हात घेऊन म्हणाली, काय बोलायचं असेल त्याला. अर्धवटच बोलला की मला पसंत करतो आणि त्यानंतर आणखीन काय तर असेल का त्याला बोलायचं. त्याच वेळी तिला तिच्या छातीपाशी असलेलं ते लॉकेट टोचलं. तिनं ते बाहेर काढलं आणि आता त्या लॉकेटकडे बघत बसली आणि त्याच्याकडे बघत म्हणाली, मला नाही वाटत तू मला भेटशील, मग कुठवर तुझी वाट बघू, असेल नशिबात तर भेट आणि झालं गेलं विसरून तुझं लॉकेट घेऊन जा. असं म्हणून चंद्राने ते लॉकेट हातातच ठेवून तिथंच झोपली आणि वेळ कसा गेला तिला कळलंच नाही.
रात्रीच्या साधारण 11 तरी वाजले असतील. शशी एके ठिकाणी डीलसाठी गेला असताना तो समोरच्या कस्टमरची वाट बघत होता. आणि बराच वेळ झाला तरी कस्टमर आला नाही. आज पांडूसुद्धा नव्हता. शशी एकटाच होता आणि आता बसल्या बसल्या काय करणार म्हणून त्यानं सिगारेट काढली आणि तिचा धूर काढत चंद्राचं रूप आठवत होता. त्याच्या डोळ्यासमोर आजच दुपारी त्याचं उष्ट आईस्क्रीम खाणारी आणि त्याचे केस पुसायला पदर देणारी गोड चंद्रा दिसत होती आणि शशी गालात हसायचा. त्याचवेळी त्याच्यावर नजर ठेवून काही गुंड होतेच आणि हा सगळा सल्याचाच डाव होता. कोणी कस्टमर वगैरे येणार नव्हता, तर सल्यानेच खोटं कस्टमर तयार केलं होतं आणि शशीला मारण्यासाठी त्यानं रचलेला हा ट्रॅप होता. आता शशी चंद्राच्या आठवणीत बसला असला तरी सहजासहजी त्याच्यावर हल्ला करायला सगळेच घाबरायचे, कारण त्याची नजर तर सगळीकडेच असते. म्हणून दबा धरून बसलेले ते गुंड पटकन बाहेर येत नव्हते. आणि आता त्याचवेळी एका गुंडानं हळूच शशीच्या समोर छोटासा खडा टाकला, त्याचं लक्ष कुठं आहे की नाही हे बघण्यासाठी. पण त्या आवाजानं शशी विचलित झाला नाही आणि त्याच्यावरून त्यांना कळलं की तो कसल्या तरी विचारात आहे. आणि गुंडांनी त्याला चारही बाजूने घेरलं आणि एकमेकांना खुणवाखुणवी केली आणि शशीवर गोळीबार करायचं ठरवलं. आणि अगदी समोरून एक गोळी जशी शशीच्या डोक्यात घुसणार तसा शशी पटकन मागे झुकला आणि ती गोळी त्याच्या पाठीमागच्या गुंडाला जाऊन लागली आणि तो खाली कोसळला. म्हणजे शशीचं लक्ष होतं आणि शशीनं हातातली सिगारेट तशीच टिचकी मारून उडवून दिली. उठता उठताच एक दगड घेतला आणि समोरच्या गुंडावर नेम धरून फेकून मारला आणि खिशातला पिस्तूल काढून डाव्या आणि उजव्या बाजूचे गुंड गोळीनं उडवून टाकले. आणि पहिल्या फळीचे गुंड तर धारातीर्थी पडले. मग दुसऱ्या फळीचे गुंड बाहेर आले आणि त्यांनी लपून छपून शशीवर गोळीबार करायला सुरुवात केली. आणि शशीनं तिथेच असलेल्या एका टपरीच्या मागे आसरा घेतला आणि समोर गुंडा किती आहेत याची त्याला कल्पना नव्हती. आणि आता त्यानं शहाणपणा दाखवत इथून पटकन निसटलं पाहिजे, कारण आपण एकटे आहोत असं ठरवलं. जगलो तर त्यांना नंतर धडा शिकवता येईल असं त्याला वाटलं आणि शशी तिथून उठून पळाला. तशी एक गोळी आली आणि त्याच्या खांद्याला लागली. तरीही शशीनं त्या जखमेवर हात दाबून धरला आणि तसाच गाडी घेऊन कसाबसा निघाला आणि पटकन घरी आला. आणि त्यानं जोरात दरवाजा वाजवला. झोपलेल्या चंद्रानं घाबरून विचारलं, कोण आहे? शशी गडबडीत म्हणाला, मी आहे, पटकन दरवाजा उघड. तिनं दरवाजा उघडला तर तो गडबडीत आत आला आणि तिला म्हणाला, पटकन गॅस सुरू कर आणि चाकू तापव आणि लाल होईपर्यंत त्याचं टोक गरम कर. चंद्राला काही समजलंच नाही आणि ती म्हणाली, पण कशासाठी? काय झालं? शशीने आता खांद्यावरचा रुमाल पकडलेला हात काढला आणि तो लाल झालेला रुमाल बघितला आणि त्याचा रक्ताने भिजलेला अख्खा हात बघून चंद्रा फार घाबरली आणि म्हणाली, हे काय झालं? इतकं रक्त इथं कसं आलं? शशी म्हणाला, ते नंतर सांगतो, आधी सांगतो ते कर. मला गोळी लागली आहे आणि ती पटकन काढणं गरजेचं आहे, नाहीतर विष पसरेल शरीरात. तशी चंद्रा आणखीन घाबरून म्हणाली, काय? गोळी लागली? पण कशी? शशी आता थोडा चिडला आणि म्हणाला, तुला नाही ना करायचं तर राहू दे. आणि तो स्वतः उठून गॅसकडे गेला. चंद्रा तिथं गेली आणि म्हणाली, मी करते, तू बस. खूप दुखतंय का? शशी काहीच न बोलता म्हणाला, पटकन गरम कर चाकू. मग चंद्रानं आता त्याच्याकडे बघत बघतच कासावीस होत होत तो चाकू गरम केला आणि तिच्या डोळ्यामध्ये खूप काळजी दिसत होती. तसा शशी पुन्हा एकदा त्रासिकपणे म्हणाला, झालं का? आणि चंद्रा म्हणाली, हो हो आणती. आणि ती चाकू घेऊन आली आणि तो चाकू त्याला देत म्हणाली, घे. आणि शशी म्हणाला, मला देऊ नकोस, मी सांगतोय तसं तसं कर आणि तूच माझ्या खांद्यातली गोळी काढ. तशी चंद्रा फार घाबरली आणि थरथर कापत म्हणाली, नाही नाही, मी नाही हे करणार, मला भ्या वाटतं. शशी म्हणाला, आता यात घाबरायचं काय? मी सांगतोय ना तसं कर.
मी हॉस्पिटलमध्ये पण जाऊ शकत नाही गं बाई, तू कर पटकन, नाही तर विष पसरून मी मेल तर चालेल का तुला? तसं चंद्रानं त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, करते, पण असलं बोलू नको. आणि मग तिनं शशीचा शर्ट काढला. ती जखम बघून घाबरूनच काही सेकंद डोळे मिटून घेतले आणि शशी तिला पुन्हा म्हणाला, चंद्रा पटकन कर. तसं चंद्रानं मन घट्ट केलं आणि त्याच्या खांद्यावर जिथं गोळी लागली होती तिथं ते गरम झालेलं चाकूचं पातं टेकवलं. तसा शशी वेदनेनं विव्हळला, आई ग. आणि त्यानं चंद्राचा हात घट्ट पकडला. तेही इतक्या घट्ट पकडला की तिची बांगडीची काच फुटून तिच्या मनगटात घुसली आणि रक्त आलं. चंद्रानं सुद्धा त्या वेदनेनं काही क्षण डोळे झाकून घेतले आणि तिच्याही डोळ्यात पाणी आलं. पण तिनं पुन्हा ती गोळी काढण्याचा प्रयत्न केला. जसजशी ती चाकू त्याच्या जखमेत रुतवत होती तसतसा शशी घट्ट घट्ट डोळे मिटत होता आणि तिचं मनगट आणखीनच घट्ट पकडत होता. आणि जसं ती गोळी पुन्हा बाहेर काढली तिनं, तसा शशीनं सुटकेचा निश्वास टाकला आणि प्रचंड वेदनेनं तो चंद्राच्या अंगावरच कोसळला आणि तिच्या मिठीत गेला. तसं चंद्राला खूप कसं तरी झालं त्याही अवस्थेत, कारण अख्खं त्याचं ओझं तिच्या अंगावर होतं. आणि काही वेळानं शशी पाठीमागे टेकला. चंद्रानं त्याची जखम बांधली आणि त्याला म्हणाली, आराम कर. पण शशीनं आता आराम करण्याऐवजी सिगारेट पेटवली, कारण प्रत्येक वेदनेवरचं हेच एक त्याचं औषध होतं. सगळ्या वेदना, सगळी दुःख असाच तो हवेत फुंकून टाकायचा सिगारेटच्या धुरासारखा. आणि चंद्रा म्हणाली, हे काय, आता कशाला बिडी काढली? तुला आराम करायला सांगितलं ना? असं म्हणून तो हक्कानं त्याच्याकडे गेली ती आणि त्याच्या तोंडातली सिगारेट तिनं ओढून घेतली आणि फेकून दिली. तसा शशी चिडला आणि त्यानं चंद्राच्या सणसणीत कानाखाली दिली आणि बिचारी चंद्रा गाल पकडून बेरवड रडत बसली.